तर रामकृष्ण हरी माऊली. आज 5 ऑगस्ट म्हणजे आपल्या प्रवासाचा 5वा दिवस आणि आपण राईड करतो आहे आळंदी ते लेह लडाख. त्या ट्रिपमध्ये आपण काल ओंकारेश्वर, उज्जैन, महाकालेश्वर कंप्लीट करून उज्जैनपासून एक 100 किलोमीटरच्या अंतरावर मुक्काम केला होता एका रिलायन्स जिओ पेट्रोल पंपावर. तेथून आपण सकाळी 6 वाजता निघालो असेल. 6 ते आत्ता वाजता आहेत 10ला 2 मिनटं कमी आहेत. म्हणजे एक 4 तासांचा प्रवास आपण जवळपास 150-200 किलोमीटर कंप्लीट केलं आहे. आणि आपण चाललो आहे आता स्टॅच्यू ऑफ युनिटी, म्हणजेच गुजरातमध्ये असलेलं नर्मदा नदीच्या तीरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचं असलेलं स्टॅच्यू, त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. तिथून आपण पुढे सोमनाथ नागनाथ करून मग वरती निघणार आहोत. तर येथे व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे असं की आपण आता आहोत गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर. तर येथील विशेष म्हणजे इथली मज्जा तुम्हाला एक सांगायची आहे का. मध्य प्रदेशमध्ये पेट्रोलचे भाव आहेत 107 रुपये प्रति लिटर आणि जर गुजरातमध्ये बघितलं तर गुजरातमध्ये आहेत 94 रुपये प्रति लिटर. तर आता किस्सा असा आहे, मी जवळपास 20-25 किलोमीटरपासून एक निरीक्षण करतो आहे की मध्य प्रदेशमध्ये कुठंच पेट्रोल पंप नाही. इकडे बाउंड्रीपासून तर जवळपास 20-25 किलोमीटर या पाठीमागं एक छकलता म्हणून एक गाव आहे. तर त्या गावाच्या ठिकाणी एक भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप होता. त्या पेट्रोल पंपावर अक्षरशः मालकही नसेल, मी म्हणतो कुणीच नव्हतं. म्हणजे तिथं असे छोटे छोटे झाडं वगैरे उगलेले होते. म्हणजे एका गावामध्ये 107 रुपये लिटर पेट्रोल आणि शेजारच्या गावामध्ये जर 94 रुपये लिटर असेल तर साहजिकच आहे कोण 13 रुपये जास्त घालवेल, ते पण 1 लिटर पेट्रोलच्या पाठीमागं. आणि त्यामध्ये अजून ट्विस्ट म्हणजे सांगायचं असा की आपल्या महाराष्ट्रामध्ये 104 रुपये प्रति लिटर हा पेट्रोलचा भाव आहे आणि मध्य प्रदेशमध्ये 107 रुपये. म्हणजेच जवळपास 3-3.5 रुपयाचा फरक पडतो आहे. तरीसुद्धा मी हे आधीच कॅल्क्युलेशन करून ठेवलं होतं. म्हणून मी धुळ्याच्या पुढं आल्याच्यानंतर शिरपूरच्या जवळ शिरपूर पास केल्याच्यानंतर एका जिओ पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल टाकायचं म्हटलं तर एकतर नायरा किंवा शेलचं इकडे पेट्रोल पंप नाहीत, आपल्या पुण्याकडे आहेत. पण नायरा किंवा जिओ आणि सगळ्यात बेस्ट मी म्हणाल शेलचं पेट्रोल पंप. कारण शेलचं जर पेट्रोल टाकलं आपण तर मला तरी साध्या गाडीलासुद्धा चांगला पिकअप मिळतो. तर स्पोर्ट बाईकचं तर विशेष आहे. ठीक आहे. तर तिथंच मी धुळ्याच्या पुढं शिरपूर जवळ टँक फुल केला होता. आणि आत्ता जर बघायचं झालं तर तुम्हाला दाखवतो. काटा लुक करतोय, म्हणजेच पेट्रोल अजून एक 1.5-2 लिटर शिल्लक असेल. आणि इथून जर आपण थोडंसं पुढं आलं, हा चेकपोस्ट आहे. ह्या चेकपोस्टच्या समोरच अगदी 200 मीटरही नसेल, 100-150 मीटर नायरा पेट्रोल पंप आहे. आणि तिथं जर बघितलं तर तिथं पेट्रोल 94 रुपये लिटर आहे. तर अशा प्रकारची इथली गंमत आहे. ठीक आहे, चला आपण निघूयात पुढे. आज एकादशी असूनसुद्धा मी अजून पारूचाच आहे. त्याचं कारण म्हणजे असं की आज एकादशी तर आहेच, परंतु आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या ठिकाणी. तिथं आहे नर्मदा नदी. आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून म्हणजे पहिला मुक्काम झाला आपला त्र्यंबकेश्वरला कुशवर्ताचं स्नान केलं. त्याच्यानंतर दुसरा मुक्काम झाला मालेगावपाशी चंदनपुरीमध्ये सकाळी आंघोळ न करता मी डायरेक्ट इकडं महेश्वरला आल्याच्यानंतर दुपारी इंद्रायणी नदीचं नर्मदा मैयाचं स्नान केलं होतं. त्याच्यानंतर ओंकारेश्वरला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उज्जैनला निघायचं होतं. तर उज्जैनला निघायच्या आधी सकाळी नर्मदा मैयाचं स्नान केलं होतं ओंकारेश्वरमध्ये. आणि तिथून मुक्कामी रात्री उज्जैनच्या पुढे येऊन आता सकाळीसुद्धा तिसऱ्या दिवशी म्हणजे सलग 3 दिवस मी नर्मदा मैयाचं स्नान करतोय. की अतिशय आनंद वाटतोय. लोक एवढी नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करतात. इतकं अनन्यसाधारण महत्त्व असलेली नर्मदा मैया आणि तिचं एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा सलग स्नान होतं आहे. याचा आनंद वाटतो आहे. आणि विशेष म्हणजे पुत्रदा एकादशीच्या पर्वकाळावर स्नान करायला मिळतं आहे. हे खरं तर भाग्य आहे श्रावण महिन्याचं. हा व्हिडिओ घेण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं, तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघतायत की या ठिकाणच्या मुली अशा उभ्या राहून शाळा कॉलेजमध्ये जात आहेत. खरंच मानलं पाहिजे या मुलींना की इतकं स्ट्रगल करून या शिकतायत. तर मुलींनो सॅल्यूट आहे तुम्हाला.
आपल्याकडे खेडेगावात असे लोक जातात येतात काही, पण असं चित्र मी कुठंच बघितलं नव्हतं. म्हणून मी हा मुद्दा व्हिडिओ घेतलेला या ठिकाणी. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पाठीमागे असलेला सरदार सरोवर डॅम आणि त्या डॅममधून डायव्हर्ट केलेला हा नर्मदा कॅनल. कॅनल जर चेक केला आपण तर गुगल मॅपमध्ये जेवढा रस्ता नाही आहे त्यापेक्षा कितीतरी मोठा हा कॅनल दिसतोय. सरदार सरोवर डॅमवर बांधलेला आहे आणि हा डॅम महाराष्ट्रात अर्धा आणि गुजरातमध्ये अर्धा येतोय. जर आपण बारीक बघितलं तर एवढा मोठा डॅम इथून डायव्हर्ट केला यांनी. इथून हा डायव्हर्ट केला डॅम आणि याची पुढं एक लेक आहे. त्याच्यानंतर नर्मदा मेन कॅनल म्हणून हा कॅनल इकडून फ्लो केला आहे आणि होय हा कॅनल पूर्ण इकडं गुजरातमध्ये शिफ्ट केला आहे डायरेक्ट. बघितलं तर वेगवेगळ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये याचं पाणी जात आहे. टेक्नॉलॉजी लावली गुजरातमध्ये आणि आपण अजूनही काही ठिकाणी दुष्काळीच आहेत. नर्मदाचं पाणी पूर्ण इकडे डायव्हर्ट केले. बारीक जर बघितलं तर आपला समृद्धी महामार्ग एवढा आहे, त्याच्यात दुप्पटीने एवढं नुसतं पात्रच आहे. आता हे कॅमेऱ्यामधून लक्षात येत नाही आहे पण खूप मोठं पात्र आहे, म्हणजे जवळपास 150 ते 200 मीटरचं हे अंतर असेल त्याची रुंदीच. पलीकडे हा एक माणूस उभा आहे, कसं दिसतोय बघा. तर मित्रांनो हा आहे नर्मदा कॅनल. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कॅनल मी बघितलेला, सगळ्यात मोठा कॅनल. एवढा मोठा कॅनल बघून मी खरं तर पहिल्यांदा आश्चर्यचकित झालो. पण नंतर या कॅनलबद्दल थोडीशी माहिती बघितली विकिपीडियाला. तर त्याच्यामध्ये नर्मदा कॅनल हा जवळपास 532 किलोमीटरचा कॅनल आहे. हा कॅनल जवळपास 558 किलोमीटर हा गुजरातमधून जातो आणि पुढे 74 किलोमीटर हा राजस्थानमध्ये जातो. हा सेकंड लॉंगेस्ट कॅनल आहे इंडियामधला. पहिला लॉंगेस्ट कॅनल जर आपण बघितला तर इंदिरा गांधी कॅनल आहे. हा इंदिरा गांधी कॅनल याची जर आपण लेंथ बघितली तर हे 837 किलोमीटर आहे. म्हणजे खरं तर मला माहीत नव्हतं, पण काय हरकत नाही. गरुडेश्वराच्या इथं नर्मदा महादेवाचे दर्शन घेऊन आपण स्नान वगैरे केलं आणि पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटी साठी निघालो होतो. मित्रांनो, हे जे एकता द्वार म्हणून दिसतंय, इथून पासून खूप सिटी डेव्हलप केलेली आहे आणि बघूयात ही किती डेव्हलप केलेली सिटी आहे या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या शेजारी. हे बघून तुम्हाला असं वाटेल की कुठलं एअरपोर्ट आहे का रेल्वे, काय नेमकं असं. पण हे फक्त एक रेल्वेचं स्टेशन आहे आणि इतकं पण मोठं नाही आहे एवढं दिसतं. पण एखादं मेट्रो स्टेशनपेक्षा कमी वाटत नाही असं हे. जा सकते हैं, अंदर जा सकते हैं, कहाँ जाने का? स्टैचू देखने. स्टैच्यू के लिए गाड़ी पार्क में रख दो, बस में जाने का. गाड़ी नहीं ले जा सकते. गाड़ी है ना. ठीक है.
इथं आल्याच्या नंतर 2-3 प्रकारचे तिकीट आहेत, 150, 350, 1100, 1200. त्यापैकी 150 जरी काढलं तरी तुम्ही स्टॅच्यू पर्यंत जाऊ शकता, काय अडचण नाहीये. येथे आहे बस स्टॉप आहे, येथून तुम्हाला पिकअप केलं जातं. ही सेवा अगदी मोफत आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर सेन्सर डोअर बसवलेले आहेत. फक्त त्याच्या जवळ गेलं की दरवाजा ऑटोमॅटिकली उघडतो. पुढे इन्फॉर्मेशन साठी स्क्रीन वगैरे दिलेल्या आहेत सगळ्या. चला आता आपण इथून बसमध्ये बसणार आहोत. बसमध्ये बसण्यासाठी आपल्याला अजून थोडं पुढे जावं लागेल, कारण इथे बस ऑलरेडी एक उभी आहे. आणि सगळं बघितलं तर सगळी इन्फॉर्मेशन यावर दिलेली आहे, काय काय आहे, काय काय नाहीये, करण्यासाठी काय काय आहे. बस म्हणजे विशेष असं काही नाहीये, आपल्या PMT सारखीच बस आहे. तर पलीकडे इकडं BRT वगैरे, फक्त एवढंच की ही बस एअर कंडिशन आहे पूर्ण. तर या बस मधून आता प्रवास चालू झालाय. ही बस आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत घेऊन जाणार आहे. ते पण जेवढी पण ही सिटी डेव्हलप केलेली आहे, या सिटी मधल्या प्रत्येक बस स्टॉप वरून ही बस जाणार आहे. म्हणून बघूयात आपण पुढला जे काही व्ह्यू दाखवतोय तो व्ह्यू आपण थोडस पुढे जाऊन घेऊया. आणि आपल्याकडे पण पुण्याला एक ऑलिट्रा म्हणून एक एअर कंडिशन बस आहे ती, आणि ही बस जवळपास सेमच आहे, काही जास्तच फरक असं काही नाहीये. या व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही 1.25 च्या स्पीडने बघू शकता, जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल आणि तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स मिळेल. आता आपण फिरून पुन्हा पार्किंग जवळ आलो आहे, जेथून आपल्याला अडवलं होतं आणि पार्किंग करायला सांगितलं होतं. येथे जर वरती तुम्ही बोर्डवर वाचलं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून 5 किलोमीटर आहे, आणि त्याच्याच शेजारी त्यांनी फ्लॉवरच्या व्हॅली वगैरे ओपन केलेले आहेत. म्हणजे तिथं जाऊन तुम्ही फक्त स्टॅच्यूच नाही तर भरपूर वेगवेगळे फ्लॉवर असेल किंवा स्टॅक्टस असेल, असे वेगवेगळे गार्डन डेव्हलप केलेले आहेत. बटरफ्लाय गार्डन सुद्धा आहे, तुम्ही जंगल राईड करू शकता, त्यासाठी इथं सायकल्स वगैरे दिलेले आहेत. तर चला ही माहिती सगळी बघूयात. एकदा तुम्ही हा व्ह्यू फक्त बघून घ्या.
बसमधून खाली उतरल्याच्या नंतर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला की आपण ज्यासाठी इतक्या लांबून आलो त्या समोर दिसतोय इतका आनंद होतोय. तर मित्रांनो, ही आहे आपली नर्मदा माता आणि या नर्मदा मातेच्या तीरी हे बेट जवळपास 12 किलोमीटर मध्ये बांधून त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलंय पूर्ण.
हे ते आपलं तिकीट चेक होतं, आपल्या बॅगेमध्ये काय आहे किंवा नाही हे चेक करतात. ते थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर करतात, पण हे इथं फक्त तिकीट बघतात. तिथून थोडंसं आत आल्यानंतर इथं अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर ठेवलेला आहे. आणि इथं जसजसे तुमचे तिकीट्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला रांगेमध्ये उभा राहून तुमचं तिकीट वगैरे व्हेरिफिकेशन वगैरे होतं. आता त्यांनी स्कॅन केलं तिकीट, इथून आपल्याला सोडलेलं आहे. बॅग मध्ये वगैरे काय होतं काय नव्हतं सगळं चेक करून झाल्याच्या नंतर त्यांनी ते बघितलं आणि मग आपल्याला आता बाहेर सोडलेलं आहे. या ठिकाणी इथून तर खरा व्ह्यू चालू होतोय. तर इकडे सेल्फी पॉईंट वगैरे आहेत, थोडंसं स्ट्रक्चर वगैरे बनवलेलं आहे. इथे सेल्फी पॉईंट असल्यामुळं थोडंसं फोटो वगैरे घेऊयात आपण. येथे तुम्हाला विशेष करून दिव्यांग गर्भवती महिलांसाठी या सिस्टीम्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही बसून डायरेक्टली स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत, म्हणजे जिथे मेन तो पुतळा आहे त्या ठिकाणी त्या स्टॅच्यू पर्यंत तुम्ही जाऊ शकता. आता आपण काही धडबाली नाही, प्रौढ व्यक्ती नाही आणि अपंगही नाही, कुठल्याच कॅटेगरी मध्ये नाही म्हणून आपण चाललो होतो पायी पायी. कुठल्याही कॅटेगरी मध्ये नसाल तरी तुम्ही त्या गाडीमध्ये जाऊ शकता. परंतु म्हटलं आपण टुरिस्ट नाहीये तर ट्रॅव्हलर आहेत, तर आपण अशी व्ह्यू मिस करण्यापेक्षा नको, त्या गाडीत न जाता आपण पायी जाऊयात. म्हणजे आपल्याला असे व्हिडिओ मिस करता येणार नाहीत, सगळे व्ह्यू आपल्याला कॅप्चर करता येतील. या हिशोबाने मी निघालो होतो पायी. तर खरंच व्ह्यू हा बघण्यासारखा आहे या कोपऱ्यावरून. आपण काय अशा गाडीत बसलेलो नाही, त्याच्यामुळे चालून चालून आपण कंटाळलो. भले आपण स्टॅच्यूच्या जवळ आलोय तरी चला अजून एक काहीतरी. गाडी तर डायरेक्ट चालत गेला याच्यावर, आपल्याला उभं राहायचं होतं. उभं राहून पण मजा येते. ये तो बहुत स्लो है. हे बंटी तेरा साबण स्लो आहे का नाही, त्याच्यापेक्षा हे स्लो आहे. याच्यावर आपण चालत चालत जाऊयात. बापरे.
धरणाला ज्यापैकी कंपाऊंड करतात त्यापैकी कच टाकून त्यावर जाळी मारलेली आहे ठिकाणी मोठमोठे दगड दिसतात. इथून तर कच दिसते कव्हर केलेलं. फायनली आपण स्टॅच्यूच्या पायथ्याला पोहोचलेलोय. तर चला आतमध्ये एंट्री करून बघूयात काय आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. અને બીજા વિશ્વયુદ્ધની પૂર્વ પીઠિકા સામે બ્રિટિશ સરકારને ભારતીય સૈનિકોની વધારે સહાય મેળવવાની ફરજ પડી, જેના કારણે વાટાઘાટોનો માર્ગ મોકળો થયો અને ભારત પરની તેમની પકડ વધુ નબળી પડવાથી સ્વતંત્રતાનો માર્ગ સાફ થયો. ટૂંક સમયમાં જ બ્રિટિશ સરકાર હંમેશને માટે ભારતની સીમાઓ છોડવાના હતા, પરંતુ નવી સમસ્યા ઉભરી રહી હતી. મોહમ્મદ અલી જીનાની આગેવાની હેઠળના મુસ્લિમ સંઘે મુસલમાનો માટે એક અલગ દેશ બનાવવાના અને પાકિસ્તાનની સ્થાપના કરવાના તેમના એજન્ડા માટે ઘણા ભારતીય મુસ્લિમોનું સમર્થન મેળવ્યું હતું. ભારતીય નેતાઓ દ્વારા મજબૂત વિરોધ કરવા છતાં ભારતના ભાગલા ખટા રહ્યા. तर मित्रांनो इथं हे थिएटर आहे. या थिएटरमध्ये मगाशी आपण बघितल्याप्रमाणे तो एक मूवी लावून दिलेला आहे. तो गुजरातियन लँग्वेजमधून आहे. तर ते तसं ते आहे. आणि ते झाल्याच्या नंतर तर तुमचा फीडबॅक देण्यासाठी इथं एक त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर व्ह्यू गॅलरी लिफ्ट पॉईंट आहे. व्ह्यू गॅलरी लिफ्ट पॉईंट ज्यांचं 380 रुपयाचं तिकीट आहे तर त्यांच्यासाठी व्ह्यू गॅलरी लिफ्ट आहे आणि इथून ते लिफ्टद्वारे वरती सोडतात. ठीक आहे. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. याच्यामध्ये नेम एज आणि लोकेशन भरायचे. चला इंडियाला एज्युकेटेड म्हणूया. त्या ठिकाणी आपलं नाव आलेलं आहे. झूम करून दाखवतो.
फायनली आपण पोहोचलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकत्रीकरणाचा पुतळा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याला आपण पाठीमागे बघू शकता. 182 फूट म्हणजे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू असलेली ही मूर्ती आहे. आणि याच्यानंतर जर बघितलं आपण तर चायनामध्ये जे गौतम बुद्धांचं जे स्टॅच्यू आहे तर तो याच्यापेक्षा कमी म्हणजे 128 मीटर उंचीचा आहे. या मूर्तीचे शिल्पकार म्हणजे राम सुतार हे भारतीय शिल्पकार आहेत. आणि हा पुतळा बांधण्यासाठी जवळपास 4 वर्षांचा कालावधी लागला. 1 नोव्हेंबर 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं. तर हा पुतळा जर बघायचा असेल तर तुला आपण असं बघू शकतो. पाठीमागं जे धरण आहे हे सरदार वल्लभभाई पटेल तलाव किंवा सरदार वल्लभभाई सरोवर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. आता या धरणाचा जर आपण विचार केला तर हे निम्म धरण महाराष्ट्रामध्ये आणि निम्म धरण हे गुजरातमध्ये येतं. याच्या पलीकडचं जे क्षेत्र आहे याच्यापासून एक 30 किलोमीटर जर आपण पाठीमागे गेलो तर आपल्याला महाराष्ट्राची बॉर्डर मिळते. धुळ्यामधला असलेला शहादा तालुका त्या ठिकाणी सुरू होते. तर महाराष्ट्रापासून इतक्या जवळ असलेल्या या स्टॅच्यूला आपण नक्की आवर्जून कधी जर आलात तर भेट द्या. तर मित्रांनो 5 मिनटं झालेत. मी या स्टॅच्यूला आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो होत नाही आहे. आता ही चप्पल आहे, हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे पुढे हे बोट आहेत. बोटाच्या चपलीचं जे हे दोरी आहे तर तिला हात लावून दाखवतो. दोरी 2 इंच म्हणजे जवळपास 2 इंच एवढी जाड आहे दोरी चप्पलची. चप्पलची दोरी जर एवढी जाड आहे तर अशी चप्पल 4 एकवीत आणि अजून 2 बोट बसली एवढी आहे. तर मित्रांनो मगाशी आपण इथं वरती होतो त्याच्यापेक्षा आता एक काय म्हणू शकतो एक लिफ्ट खाली आलेलो आहे आणि एक लिफ्ट खाली येऊन माणसं एवढी दिसत आहेत. तर त्या ठिकाणी सरदारांची बोट पायाचा अंगठा हा किती मोठा दिसतोय. आणि वरती जर आपण बघितलं तर जवळपास अजूनही नजर पुरत नाही आहे एवढा मोठा हा स्टॅच्यू आहे. तर चला आपण अजून एक स्टेप खाली जातोय आणि तिथून एकदा व्ह्यू घेऊयात. आता आपण या ठिकाणी 2 लिफ्ट खाली आलेलो आहे आणि येथून अजूनही मूर्तीचा चेहरा दिसत नाहीये. आता आलेलो आहे आपण 3 लिफ्ट खाली. तर मित्रांनो 5 लिफ्ट खाली आल्याच्या नंतर असा व्ह्यू दिसतोय आपल्याला मूर्तीचा. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकत्रीकरणाचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. यापेक्षा जगात कुठलाही उंच पुतळा नाही किंवा स्टॅच्यू नाही. याच्यानंतर जर आपण बघितलं तर चीनमध्ये 128 मीटर गौतम बुद्धांचा पुतळा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सगळ्यात वर्ल्ड हायेस्ट जर कुठे असेल तर ते आपल्या इंडियामध्ये आहे, गुजरातमध्ये. त्याचप्रमाणे
आपण बघणार आहोत येत्या 4-5 दिवसांमध्ये जगातील सर्वात उंच हायेस्ट मोटरेबल पॉईंट, म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात जगात उंच असं ठिकाण की जेथे फक्त 2 व्हीलर आणि 4 व्हीलर जाऊ शकते, असं जगातील एकमेव उंच ठिकाण हे आहे आपल्या भारतामध्ये जम्मू काश्मीरच्या वर लेह लडाख म्हणून केंद्रशासित प्रदेश आहे. त्या प्रदेशामध्ये उमलिंगला हा एक हायेस्ट मोटरेबल पॉईंट आहे. त्याची उंची सुमारे 19,000 फूट एवढी उंच आहे. तर आपण येत्या 4-5 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तेथील अपडेट तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला, आपल्या यूट्यूबच्या अकाउंटला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला भेटूयात पुढच्या नवीन अपडेट्समध्ये.